राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अरामच्या राजाचा सेनापती नामान हा एक प्रतिष्ठित गृहस्थ असून आपल्या स्वामीजवळ त्याचे मोठे वजन असे, कारण त्याच्यामुळेच परमेश्वराने अराम्यांना युद्धात विजय केले होते. तो मोठा पराक्रमी वीर होता, परंतु त्याला कोड निघाले होते. एकदा अरामी टोळ्यांनी इस्रायली प्रदेशात छापा घालून एक लहान मुलगी कैद करून आणली होती. ती नामांच्या बायकोची दासी झाली होती. ती आपल्या स्वामिनीस म्हणाली, आमच्या स्वामींनी शमरोनातल्या संदेष्ट्याची गाठ घेतली तर बरे होईल. तो यांचे कोड बरे करील. तेव्हा नामानने राजाकडे जाऊन सांगितले की इस्रायली प्रदेशातील ती मुलगी असे म्हणत आहे. जा तर मग. अरामचा राजा म्हणाला, मी इस्रायलच्या राजाला खलिता देतो. तेव्हा 10 किक्कार रौप्य मुद्रा, 6,000 सुवर्ण मुद्रा व 10 पोशाख घेऊन नामान निघाला. त्याने इस्रायलच्या राजाला खलिता सादर केला. त्यात लिहिले होते, या पत्रासोबत मी आपणाकडे आमचे मानकरी नामान यांना पाठवत आहे. त्याचे कोड आपण घालवावे. मग असे झाले की पत्र वाचताच इस्रायलच्या राजाने त्राग्याने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, या कोड फुटलेल्या माणसाला बरे करण्याकरिता या गृहस्थाने माझ्याकडे पाठवले आहे. पण मी जीवन आणि मरण देणारा देव आहे काय? पहा ना, माझ्याशी भांडायला हा काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवभक्त अलिशाने ऐकले. तेव्हा त्याने राजाला निरोप पाठवला, आपण कशाला आपली वस्त्रे फाडलीत? त्याला येऊ द्या ना माझ्याकडे, म्हणजे इस्रायलात संदेष्टा आहे हे त्याला समजेल. तेव्हा नामान आपले घोडे व रथ घेऊन अलिशाच्या दारी येऊन उभा राहिला. मग अलिशाने एक जासूद पाठवून त्याला सांगितले, यार्देनवर जाऊन 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्ववत होऊन तू शुद्ध होशील. पण नामान रागावून निघाला आणि म्हणाला, मला वाटले होते तो मला भेटायला बाहेर येईल, जवळ उभे राहून आपल्या परमेश्वराचा धावा करील, रोगट जागेवरून हात फिरवून माझे कोड घालवील. दिमिश्कातल्या अबाना आणि पर्पर या नद्या इस्रायलातल्या साऱ्या जलाशयांपेक्षा सरस नाहीत का? त्यात स्नान करून मला शुद्ध नाही का होता येणार? मग तो मागे फिरला व रागाच्या भरात चालता झाला. तेव्हा त्याचे हुजरे जवळ येऊन म्हणाले, पिताजी, या संदेष्ट्याने एखादा जालिम उपाय सुचवला असता तर आपण तो केला नसता काय? तर तो म्हणतो, स्नान करा आणि शुद्ध व्हा. एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? तेव्हा त्या देशभक्ताच्या सांगण्याप्रमाणे यार्देनवर जाऊन त्याने 7 वेळा बुड्या मारल्या. त्याबरोबर त्याची अंगकांती लहान मुलासारखी निर्मळ झाली. नंतर नामान आपल्या सर्व लवाजम्यासह त्या देवभक्ताकडे जाण्यास मागे फिरला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
लूक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू नाझरेत गावी आला आणि सभास्थानातील लोकांस म्हणाला, मी तुम्हांस सत्य सांगतो की कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायेलात पुष्कळ विधवा होत्या. तरी त्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते, तर सीदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलीशा संदेष्ट्याच्या काळी इस्रायेलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कुणीही शुद्ध झाला नाही, तर सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.